करतोय की तुम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक सर्वधर्म समभाव असलेला आणि ती मानसिकता असलेला एखादा माणूस निवडायला हवा आहे। दुर्दैवानं स्वतःच्या प्रचाराला आलेला नेता दुसऱ्या प्रचाराला मत देण्याची हिंट देतो, याचा अर्थ काय समजायचा? खरं म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुकीने आम्हाला एक नवीन शब्द दिला आहे, तो म्हणजे पॉलिटिकली जिहाद असा एक नवीन शब्द मला वाटतं तो वापरला पाहिजे आपण। राजकीय जिहाद करण्याचा प्रकार या निवडणुकीत दिसतो आहे। आपल्या मार्गाने आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नावर आपल्याला पद भेटत नाही म्हणून दलित समाजातली एखादी बायको करायची आणि त्या सत्तेत आपण जायचं, ह्या जो पायंडा तो आपल्यासाठी प्रचंड घातक असेल। पुढच्या काळामध्ये एखादा आदिवासीचं आरक्षण पडलं तर कुणीतरी आदिवासीची बायको करेल, कुणीतरी ओबीसीची बायको। अत्यंत जिवलग मित्र होते विष्णू वाघमारे, आजही त्यांची छाती पाडली तर त्यांच्या छातीमध्ये भारतभूषण क्षीरसागर साहेब दिसतील अशीच त्यांची स्थिती आहे। आणि दुसरे उमेदवार जे आहेत त्यांच्या छाती फाडल्यावर तर काय दिसल सांगता येत नाही। कुणात राम दिसेल, कुणात रहीम दिसेल, कुणात अजून काय बुद्ध दिसतील, ती किती बसेल घडी त्याची हे संशयास्पद आहे। बीड जिल्ह्यातून कदाचित घडी या निवडणुकीमध्ये हद्दपार होईल अशी स्थिती आहे आणि म्हणून 1-2 ठिकाणी जर सोडलं तर घडी स्पर्धेतच येते की नाही अशी शंका आहे। धनंजय मुंडेबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर एक नक्की आहे की त्यांना मानणारा एक वर्ग बीड जिल्ह्यामध्ये आहेच। महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट लोकांनी त्यांना कितीही टार्गेट केलं, त्यांच्याशी काही कोणत्याही गोष्टीचा संबंध जोडला तरीसुद्धा एक वर्ग आहे की जो धनंजय मुंडेंना आणि पंकजा मुंडेंना फॉलो करतो। म्हणजे धनंजय मुंडेंची विधानसभेमध्ये बयस सभा द्या मला म्हणून धनंजय मुंडेचे पाय पकडणारे लोक आता मात्र त्यांची सभा नको म्हणतायत किंवा धनंजय मुंडेंचा फोटो बॅनरवरच येऊ द्यायचा नाही, कारण धनंजय मुंडेंचा फोटो जर बॅनरवर आला तर आपली एखाद्या विशिष्ट जातीची मतं कमी होतील म्हणून धनंजय मुंडेंना टाळणारे जे लोक आहेत, जसे त्यांना टाळणारे लोक आहेत तसे त्यांना फॉलो करणारे लोकसुद्धा आहेत। जर धनंजय मुंडेंची घडी कुणी विस्कटत असेल, त्यांच्या नेतृत्वाची घडी कुणी विस्कटत असेल तर धनंजय मुंडेंना मानणारा जो वर्ग आहे तो सुद्धा घडीची विस्कटी करणारच आहे ना, हे वस्तू। बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे, तशी तर राज्यामध्ये सुरू आहे, मात्र बीड जिल्हा का उल्लेख केला जातो तर बीडची निवडणूक ही कायम चुरशीची राहते। इथलं राजकारण महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळं राजकारण आहे। स्थानिक पातळीवर काही गोष्टी इथं घडवायच्या म्हणलं तर विरोधक सत्ताधारी एकत्र येतात किंवा मग काही वर्षांपासून किंवा मग दीर्घकाळापासून राजकीय विरोधक असलेले सुद्धा मांडीला मांडी लावून इथं बसतात आणि सत्ता कशी खेचून आणता येईल यासाठीचे प्रयत्न करत असतात। त्यामुळे अशाच प्रकारची ही निवडणूक आणि बीड जिल्ह्यातल्या 2-3 ज्या चर्चेत राहणाऱ्या नगर परिषदा निवडणुका आहेत, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे आहेत। विचारणार आहे बीड, माजलगाव, तिकडे धारूर आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून काय नेमकं होणार आहे, बीडची कशी लढत होणार आहे विचारणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। हे राजकारण नेमकं कसं आहे आजच्या घडीला? मी जसं सांगितलं तसं विरोधक सत्ताधारी एकत्र येतात, दीर्घकाळापासून विरोधक एकमेकावर टीका करणारे असतील, कधी तोंड पाहणारे नसतील, ते बाजूला येऊन बसतात। हे सगळं समीकरण काय आहे? बीडचा नगराध्यक्ष कोण होईल? तर खास करून अनुसूचित जाती जमातीच्या महिलेला आरक्षित जागा सुटलेली आहे, हे सगळं कसं राहील गणित? खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। नेत्यांची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता राजकीयदृष्ट्या स्थिर झाला पाहिजे, याच्यासाठी स्वर्गीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेची संस्था निर्माण केली आणि त्याच्यातून अनेक नेते घडले। जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेलेले आणि नगरपालिकेच्या सभागृहात गेलेले अनेक तरुण कार्यकर्ते पुढे आमदार झाले, पुढे खासदार झाले आणि त्या अर्थाने खरं म्हणजे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाते। कार्यकर्ता ते नेता असा घडवणारी ही एक कार्यशाळा आहे आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे या निवडणुकीकडे पाहायला पाहिजे होतं। दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये आणि विशेषतः आत्ता ज्या पद्धतीचं एकंदरीत राजकारण सुरू आहे त्याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा प्रस्थापित लोक असतील, त्यांना नवीन माणूस या स्पर्धेत येऊ द्यायचा नाही, नवीन कार्यकर्ता या स्पर्धेत येऊ द्यायचा नाही, छोट्या मोठ्या जातीला जर प्रतिनिधित्व भेटत असेल तर त्यांना भेटू द्यायचं नाही। आपण ज्याचं लांगुल चालन करणारा कार्यकर्ता, आपली पाये पुसणारा कार्यकर्ता आणि आपल्या मानेपेक्षा लहान असलेला कार्यकर्ता हा त्या पदावर बसवायचा, नामधारी पदाधिकारी करायचा आणि कारभार मात्र आपण करायचा, अशी एकंदरीत स्थिती आहे। आणि मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं राजकारण सध्या बीड जिल्ह्यात जे चालू आहे ते अत्यंत घाणेरडं आहे, ते निषेधार्ह आहे। यातून जर मार्ग काढायचा असेल तर सर्व मतदारांना खरं म्हणजे आम्ही विनंती करतोय की तुम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक सर्वधर्म समभाव असलेला आणि ती मानसिकता असलेला एखादा माणूस निवडायला हवा आहे। दुर्दैवानं स्वतःच्या प्रचाराला आलेला नेता दुसऱ्या प्रचाराला मत देण्याची हिंट देतो,
याचा अर्थ काय समजायचा? खरं म्हणजे ही मोठी परिस्थिती आहे आणि त्या दिशेनं राजकारण जाईल असं मला वाटतं. त्या बीडमध्ये मी तुम्हाला खोदून त्यासाठीच विचारतोय की सगळी परिस्थिती आपण जर पाहिली, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की छोटे मोठे कार्यकर्ते पुढे येऊ द्यायचे नाहीत म्हणून सत्ताधारी लोक आपलाच कुठंतरी इथं पगडा चालला पाहिजे यासाठी एकत्र येत आहेत. इथं अनुसूचित जाती समूहाच्या महिलेला इथं आरक्षण जागा सुटली, मात्र इथं त्यांनी ओरिजिनल म्हणजे 1-2 पक्ष जर सोडली तर काही लोकांनी जे आहे ते काही डमी उमेदवार, काही अनुसूचित जाती समूहाच्या महिलेकडे एखाद्या चांगल्या माणसाकडे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पद आहे, ज्याच्याकडे नाव आहे, अशा माणसाच्या महिलेसोबत लग्न केलं आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली. हे सगळं जातीवर चाललेलं आहे. इथली निवडणूक ही सगळी कशी चालते आहे? खरं म्हणजे चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे ते. खरं म्हणजे गेल्या काही वर्षभरात देशामध्ये चर्चेत असलेला एक विषय होता, तो म्हणजे लव जिहाद असा एक विषय असायचा. हिंदू धर्मातल्या किंवा अन्य धर्मातल्या मुलींना कुठलं तरी आमिष दाखवायचं आणि त्याच्याबरोबर लग्न करायचं आणि त्या माध्यमातून तुम्ही कोणाची तरी जावई आहेत, इवाई आहे असं दाखवायचं. बीडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीने आम्हाला एक नवीन शब्द दिला आहे, तो म्हणजे पॉलिटिकली जिहाद असा एक नवीन शब्द मला वाटतं तो वापरला पाहिजे आपण. राजकीय जिहाद करण्याचा प्रकार या निवडणुकीत दिसतो आहे. आपल्या मार्गाने आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नावर आपल्याला पद भेटत नाही म्हणून दलित समाजातली एखादी बायको करायची आणि त्या सत्तेत आपण जायचं. ह्या जो पायंडा आहे तो आपल्यासाठी प्रचंड घातक असेल. पुढच्या काळामध्ये एखादं आदिवासीचं आरक्षण पडलं तर कुणीतरी आदिवासीची बायको करेल, कुणीतरी ओबीसीची बायको करेल, कुणीतरी अजून ज्या आरक्षणाचं जागा आहे त्या आरक्षणाची बायको करण्याची एक नवी परंपरा येईल. याचा अर्थ पॉलिटिकली जिहाद हा आपल्याला परवडणार नाही आणि म्हणून पॉलिटिकली जिहाद करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची ही एक योग्य संधी आहे. आपल्याकडे आपण बघतो की सुरुवातीला रिपाईचे नेते पप्पू कागदे यांना खरं म्हणजे घडीवाल्यांनी संधी देण्याचं काहीतरी जाहीर केलं होतं म्हणे. मग त्यांची चर्चा झाली. अचानक त्यांना का टाळलं हे समजलं नाही. पप्पू कागदेंनी घडीनी टाळलं म्हणून तुतारीकडे का गेले हे समजण्यासारखं नाही. कारण पप्पू कागदे हे तसं पार्टी प्रोटोकॉल म्हणून जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये रामदास आठवले साहेब आहेत. रामदास आठवले साहेब त्या पार्टीमध्ये मंत्री असताना त्यांचा एक जबाबदार पदाधिकारी फक्त आपल्यावर अन्याय झाला हे कारण पुढं करून संबंध जातसमूहालाच कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करतायत ते बी खरं म्हणजे विचार करण्यासारखं आहे. मी खरं म्हणजे त्यांना विनंती करणार होतो की तुम्ही स्वतंत्रपणे जर तुमची ताकद दाखवायची असेल तर तुम्ही असा एखादा प्रयोग करा की जो प्रयोग तुम्हाला काउंट केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असा प्रयोग त्यांना करता आला असता. दुर्दैवानं त्यांना तो जमला नाही. खरं म्हणजे पप्पूजी सारखा माणूस त्याच्यावर अन्याय झाला या तर वेदना नक्कीच आहेत, पण त्यांनी उपद्रव दाखण्याची एक संधी दवडली हे मात्र नक्की. कार्यकर्त्याला संधी भेटत असताना त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता त्याच्याकडे असतानासुद्धा त्यांना तिकीट दिलं जात नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांचा ठरून गेम झालेला दिसतोय की असा कार्यकर्ता जर एकदा नगराध्यक्ष झाला आणि चुकून जर भविष्यात बीड किंवा गेवराई राखीव मतदारसंघ झाला तर परत या पोराला आवरायचं कसं असंही कदाचित त्यांना वाटलं असावं आणि म्हणून कदाचित त्यांनी हे केलं असावं. राष्ट्रवादीचं घडीचं तर इतकं वाईट आहे की ते कधी कुणाचा गेम करतील आणि काय सांगता येत नाही. निवडणुकीनंतर तर खरं म्हणजे त्याच्यामुळे अनेक चांगल्या बातम्या तुम्हाला वाचायला भेटतील अशी एकंदरीत स्थिती आहे. परंतु ज्या प्रवर्गाचं आरक्षण होतं त्या प्रवर्गावर अन्याय करणं कोणत्याही पक्षाला परवडणार नाही. इथं समीकरण जुळवायचं झालं किंवा मग बोलायचं झालं तर 5 चांगल्या प्रकारचे इथं उमेदवार आहेत. मग वंचित असेल, MIM असेल, तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, शरद पवार गट हे दोन्ही आहेत आणि युती शिंदेंची युती म्हणून इथं भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार आहे. इथं संदीप क्षीरसागरांनी एक ओरिजिनल आणि इकडं योगेश क्षीरसागरांनी एक ओरिजिनल उमेदवार दिल्याची चर्चा आहे आणि वंचितचं एक आहे. बाकी दुसऱ्यांची जे आहे ते फार वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले उमेदवार आहेत. या सगळ्यांमध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? तुमचासुद्धा उमेदवार इथं आहे काँग्रेसचा आणि हे सगळं कसं चालेल? समजा कशा पद्धतीने हे सगळं मतदान झालं, लोकांचा कल कुणाकडे असेल आणि काय सगळी परिस्थिती आहे? खरं म्हणजे कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक तिकीट देण्याचा प्रयत्न या निवडणुकीत जर कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षानेच केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत मिलिंद मस्के यांच्या आई आणि यांचे वडील हे दोघंही पारंपरिक काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत लोक होते. स्वर्गीय इंदिरा गांधीपासून हे घर हे कुटुंब काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानंच घेतलेली आहे. बाकी तुम्ही जे म्हणता तुतारीचा जो उमेदवार आहे तसा तो बी क्षीरसागरांचाच उमेदवार आहे. मूळ डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेब यांचा अत्यंत जिवलग मित्र होते विष्णू वाघमारे. आजही त्यांची छाती पाडली तर त्यांच्या छातीमध्ये भारतभूषण क्षीरसागर साहेब दिसतील अशीच त्यांची स्थिती आहे. आणि दुसरे उमेदवार जे आहेत त्यांच्या छाती फाडल्यावर तर काय दिसल सांगता येत नाही.
कुणात राम दिसेल, कुणात रहीम दिसेल, कुणात अजून काय बुद्ध दिसतील, अशी सगळी स्थिती आहे. आणि म्हणून मला तर भविष्यात असं वाटतं ही निवडणूक कदाचित म्हणजे बुद्धांचे वाघमारे आणि मुसलमानांचे मुजीब आणि हिंदूंचं कमळ अशा पद्धतीने जाते की काय ही भीती वाटू लागलेली आहे शहरात एकंदरीत. आणि म्हणून आमचं सगळ्या मतदारांना आव्हान आहे की तुम्ही या जाती धर्माच्या लोकांकडे जाण्यापेक्षा काँग्रेसकडे या. तुमचं स्वागत आहे, आमचा हात तुमच्या हातात द्यायला. जी, पण आता ही सगळी परिस्थिती आपण पाहत असताना माजलगावमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये खिचडी झाली आहे. आणि एकंदरीत तुम्ही म्हणले तसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं काय चाललेलं आहे नेमकं लक्षात येत नाही लोकांच्या. अजित पवारांनी तर घडीचा प्रचार करण्यासाठी यायचं आणि काहीतरी दुसऱ्याच तुतारीला करा असं काहीतरी सांगायचं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा. लोक आता संभ्रमामध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार अजित पवारांच्या हातामध्ये काही लागणार आहे की नाही जिल्ह्यामध्ये? गेवराई असेल, बीड असेल, परळी असेल, माजलगाव असेल, कुणी हाती काही लागणार आहे की नाही? मुळात असं आहे की घडी हा चिन्ह जे आहे त्याची घडी बसवण्यामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे असे बरेच लोक आता सध्या प्रचारापासून अलिप्त आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्यावर पक्षामध्ये अन्याय होतो त्यांच्या समर्थकांनी काय करायचं असा एक विषय आता टप्प्याटप्प्यावर आणि कट्ट्यावर ऐकायला मिळतो. खरं म्हणजे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे की त्यांनी काय करायला पाहिजे. परंतु त्यांची एकूण अवस्था आणि व्यवस्था जर बघितली तर ती विस्कटलेली आहे असं दिसते. ती किती बसेल घडी त्याची हे संशयास्पद आहे. बीड जिल्ह्यातून कदाचित घडी या निवडणुकीमध्ये हद्दपार होईल अशी स्थिती आहे. आणि म्हणून 1-2 ठिकाणी जर सोडलं तर घडी स्पर्धेतच येते की नाही अशी शंका आहे. विशेषतः बीडमध्ये घडी स्पर्धेत येईल असं वाटत नाही. कारण इथे जी प्रमुख फाईट होईल ती फाईट 2 राष्ट्रीय पक्षातच होईल असं एकंदरीत चिन्ह आहे. आणि म्हणून त्यांनी विचार करायचा आहे. पण एक नक्की आहे की कोणतं पक्ष निवडून येणार आहे, काय होणार आहे, याच्यापेक्षा प्रत्येक समूहानं आपली ताकद दाखवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे की आमच्याकडं जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आमची काय ताकद आहे. असंच एकंदरीत चित्र आहे. मुस्लिमांचंही तेच धोरण आहे, दलितांचंही तेच धोरण आहे. आणि मग मुसलमान जे धोरण घेतील तेच धोरण जर दलितांनी घेतलं आणि तेच धोरण जर हिंदूंनी घेतलं तर मग मात्र एक धक्कादायक असा निकाल लागेल. आणि जे अनपेक्षित तुम्हाला जे वाटतं की असं होईल तसं होईल, असं न होता जो अंडर स्पार्क ज्याला म्हणतो, जे लोकसभेत झालं, जे विधानसभेमध्ये झालं, हा धोका फार मोठ्या प्रमाणात आहे. याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. तुम्ही आता बोलण्यावरून माझ्याही लक्षात आलं आहे आता की धनंजय मुंडेंच्या स्टार प्रचारकच्या यादीमध्ये नाव आहे. म्हणजे कुठल्याच सभेला उपस्थित राहत नाहीत ते, फक्त परळी सोडतच नाहीत. म्हणजे धनंजय मुंडेंची कमी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज काय निर्णय असेल कुठल्याही तालुक्यामधलं जर झालं तर धनंजय मुंडे ह्या महाराष्ट्रभर गाजलेला नेता आणि त्यांचे कार्यकर्ते सर्वदूर पोहोचलेले जिल्ह्यामध्ये तर नक्कीच आहेत. या कार्यकर्त्यांसमोर काही आव्हान उभं आहे का? त्यांना काही संदेश देण्यात आलेले आहेत का? शेवटपर्यंत असंच राहणार आहे का? आणि त्याचा सगळा फटका अजित पवारांच्या पार्टीला बसणार आहे का? धनंजय मुंडेबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर एक नक्की आहे की त्यांना मानणारा एक वर्ग बीड जिल्ह्यामध्ये आहेच. महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट लोकांनी त्यांना कितीही टार्गेट केलं, त्यांच्याशी काही कोणत्याही गोष्टीचा संबंध जोडला तरीसुद्धा एक वर्ग आहे की जो धनंजय मुंडेंना आणि पंकजा मुंडेंना फॉलो करतो. अशा स्थितीमध्ये ज्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी अत्यंत अडचणीत असताना म्हणजे शरद पवार साहेबांसंग जेव्हा ते काम करत होते आणि पूर्ण राष्ट्रवादी संपली होती अशा वेळेस मला वाटतं की त्यांनी 2-3 प्रकारच्या यात्रा राज्यात काढल्या आणि ती पार्टी जिवंत ठेवण्याचं काम केलं. पुढे त्यांना पार्टीनं मंत्री केलं, त्यांना प्रवक्ता केलं, त्यांना आता कदाचित असं म्हणतात की ते स्टार प्रचारकही होते कालच्या यादीमध्ये. मात्र त्यांचं यादीत नाव आल्यानंतर त्यांच्याच पक्षाने एका आमदाराने असं सांगितलं की ते स्टार प्रचारक जरी असतील तरी मला त्यांची सभा नको आहे. खरं म्हणजे धनंजय मुंडेंची विधानसभेमध्ये बयच सभा द्या मला म्हणून धनंजय मुंडेचे पाय पकडणारे लोक आता मात्र त्यांची सभा नको म्हणतायत. किंवा धनंजय मुंडेंचा फोटो बॅनरवरच येऊ द्यायचा नाही, कारण धनंजय मुंडेंचा फोटो जर बॅनरवर आला तर आपली एखाद्या विशिष्ट जातीची मतं कमी होतील. म्हणून धनंजय मुंडेंना टाळणारे जे लोक आहेत, जसे त्यांना टाळणारे लोक आहेत तसे त्यांना फॉलो करणारे लोकसुद्धा आहेत. जर धनंजय मुंडेंची घडी कुणी विस्कटत असेल, त्यांच्या नेतृत्वाची घडी कुणी विस्कटत असेल तर धनंजय मुंडेंना मानणारा जो वर्ग आहे तो सुद्धा घडीची विस्कटी करणारच आहे ना, हे वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. बीड जिल्हा हा कायम आडनावांच्या भोवती राजकारण करणारा जिल्हा आहे. आपण किती राजकारण म्हणून बाकीच्या काही गोष्टीचा विचार करू, काय समजा काही गोष्टी चुकीच्या घडल्या असतील, झाल्या असतील, या संदर्भात जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती होत राहील.
पण एखाद्या माणसाला व्यक्तिगत द्वेषातून किती टार्गेट करावं, एखाद्या माणसाला व्यक्तिगत द्वेषातून किती बोलावं, एखाद्याची आई माय बहीण त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची इज्जत किती उधळून लावावी, मला वाटतं की हे ट्रोलिंग करताना त्या सगळ्या हरामखोर लोकांनी विचार केला पाहिजे की जे नातेवाईक धनंजय मुंडेला असतात तेच नातेवाईक त्या ट्रोल करणारा सुद्धा असतात. त्यांना बहीण असते, त्यांना आई असते, त्यांना बायको असते, त्यांना आत्या असते, त्यांना मामी असते. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा एखाद्या घटनेत एखाद्या नेत्याला ट्रोल करता, आणि म्हणून मला प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की ठीक आहे, राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो मोठा नेता होतो ना, तुम्ही काही गोष्टी म्हणजे मी असं विनोदाने म्हणत असतो कधी कधी की कर्तृत्वान बाजीराव पेशवा असेल तर मग मस्तानीचा विषय नाही करायचा, आणि मग मस्तानीचा विषय करायचा असेल तर मग त्याच्या कर्तृत्वाला काय अर्थ आहे. म्हणून तुम्ही हा विचार केला पाहिजे की एखाद्या कर्तृत्वान पुरुषाला काही राजकारणातल्या लोकांना काही गोष्टी माफ असल्या पाहिजे. हो काय चाललं आहे म्हणजे की ठीक आहे तो करतो, ते सगळं कशासाठी हे चाललेलं असतं सगळं. आणि म्हणून तुम्ही त्या माणसाला व्यक्तिगत टार्गेट करून जर त्रास देणार असाल, मेंटली त्रास देणार असाल, सामाजिक त्रास देणार असेल, तर शेवटी त्याला मानणारा वर्ग त्याच्या मागे उभा राहणार ना पेटून. आणि तीच तुम्हाला बघायला भेटेल. निवडणुकीच्या निकालानंतर आपण या विषयावर बोलू. धनंजय मुंडेंचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर धनंजय मुंडेचे समर्थकसुद्धा त्यांना संपवणाऱ्या पक्षाला संपून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्या जिल्ह्यात ही स्थिती आहे. आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही त्यांना म्हटलं होतं एकदा, खरं म्हणजे की आमचा एकदा संवाद झाला होता मोठ्या 2 नेत्याशी की काय बसलं आहे तिथे विनाकारण, तुम्ही या काँग्रेसमध्ये, काँग्रेस मोकळी गाडी आहे, चांगलं नेतृत्व आहे, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन आपल्याबरोबर जाता येईल. पण ते काय की त्यांचं थोडंसं प्रेम होतं आतापर्यंत त्यांच्यावर. आता कदाचित या निवडणुकीनंतर त्यांच्या बी लक्षात येईल की हे प्रेम करणारे किती बेगडी लोकं आहेत. आपल्याला पाहिजे तेव्हा वापरून घेतात, आपलं कर्तृत्व वापरून घेतात, आपलं नेतृत्व वापरून घेतात, आपलं वक्तृत्व वापरून घेतात. आणि जेव्हा गरज संपली की मग तुम्ही म्हणता की ज्या दिव्याला आम्ही जपलं त्या दिव्याच्या आम्हाला हाताला चटके बसले. अरे म्हणजे प्रकाश पाहिजे तेव्हा दिवा हातात घेतला आणि चटके बसायला म्हणून सोडून दिलं, हे काही चांगलं नाही. तुम्ही आता उल्लेख केला की काँग्रेसमध्ये या, आता काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांची किंवा मग जाऊ इच्छिणाऱ्यांची काय हालत झाली आम्ही पाहिले महाराष्ट्रामध्ये. कोणाला नोटिसा, कोणाला ईडी, कोणाला CBI, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर 2014पर्यंत देशातलं आणि राज्यातलं राजकारण खरं म्हणजे फार चांगलं होतं. असं इतकं सुडानं पेटलेलं राजकारण नव्हतं खरं म्हणजे. आणि सगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटल्यानंतर, सुखादुःखात भेटल्यानंतर एकमेकाशी ज्या पद्धतीनं बोलायचे, मला वाटतं की त्याच्यामध्ये मतभेद असायचे पण मनभेद नसायचा. दुर्दैवानं 14 नंतर या देशामध्ये अत्यंत घाणेरडी स्थिती आली आणि ज्या नेत्याची दुसऱ्या पक्षात जायची इच्छा नाही आहे, 2 पिढ्या 3 पिढ्या ज्यांनी एकाच पक्षात काम केलं काँग्रेस पक्षामध्ये, त्या पोरांनासुद्धा त्या पक्षात जायची वेळ का आली तर सरळ सरळ त्याला सांगितलं गेलं की तुला बेल हवी का जेल हवी आहे. आणि मग कोणता माणूस आहे किंवा इतकी 50-60 वर्षे आनंदात गेलीत, सुखात गेलीत आणि आता राहिलेल्या 10-5 वर्षात 4-5 वर्षे जेलमध्ये जायचं, म्हणजे 3 वर्षे जेलमध्ये जाऊन बसायची मानसिकता ज्यांची नाही ते मात्र भारतीय जनता पार्टीत गेले. आणि म्हणून सत्तेच्या मागे जाणारा जो फ्लो आहे तो मला वाटतं की आता हे जे उपऱ्यासारखे गेलेत, म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाता तेव्हा तुम्ही लोकाला जरी कळत नसलं तरी तुम्हाला स्वतःला गिल्टी असतं की आपण इथं उपरे आहोत. आणि म्हणून असे जे लोक केवळ सत्तेसाठी मोहामध्ये पक्ष सोडून गेलेत ते आता गिल्टी आहेत, त्याला सांगता येत नाही. म्हणजे कुंकू मोठं लावल्यानं फार काही पदरात पडत नाही हे लक्षात त्यांच्या येईल. तर अशी सगळी परिस्थिती जिल्ह्याची आहे. आणि मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घरघर का लागली मराठी महाराष्ट्र मीडिया पार्टनर शिवसूर्य मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ही सगळी परिस्थिती आहे. तुमच्या स्थानिकच्या नेतृत्वावर किती दबाव आणला पाहिजे, त्यांच्याकडे किती ॲक्सेस दिले पाहिजेत. एखाद्या पार्टीचा संपर्क प्रमुख असेल, निवडणूकचा प्रभारी असेल, तो निरीक्षक असेल, त्याला किती अधिकार दिले पाहिजेत का नाही दिले पाहिजेत. किंवा एखाद्या पार्टीचा जिल्हाध्यक्ष असेल त्याच्याकडे किती ॲक्सेस पाहिजेत, पक्षाचं काही त्याच्याकडे धोरण असली पाहिजे की नाही असली पाहिजे जिल्ह्यातली, या सगळ्या गोष्टी पक्षाचं धोरण ठरवत असतं. आणि पक्षाकडे काही लोक जरी असले, धोरण जरी असलं तरी पदनिस्ते नावाला आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यायचीच नाही, त्यांना काही ॲक्सेस द्यायचीच नाही, त्यांचे काही शिफारस आली तर काही ऐकायचंच नाही. आणि म्हणून वरिष्ठ नेत्यानं ज्याचा पगडा पक्षावर आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जिल्ह्यामधल्या चालवायच्या. अशीच परिस्थिती इथल्या बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये झाल्या. आणि म्हणून सांगितलं की बाबा अजित पवारांची कुठलीच नगर परिषद निवडणूक निवडून येते की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर धनंजय मुंडेंच्या पार्टीने उपयोग केला असं तिथं यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि ऐन वेळेला त्यांची संकटामध्ये साथ द्यायचं सोडून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांनी तर काँग्रेसमध्ये या असं सांगितलं होतं, मात्र ते काही गेले नाहीत. मात्र येणाऱ्या काळामध्ये ते कुठे असतील सांगता येत नाही. आजच्या घडीला नगर परिषद निवडणुकीमध्ये ते जरी स्टार प्रचाराच्या यादीमध्ये असले तरी ते कुठेही सभेला जात असताना दिसत नाहीत. परळी त्यांनी सोडलेली नाही आहे. आणि म्हणून
धनंजय मुंडेंचे संपर्कात असलेले त्यांचे चाहते, त्यांच्यासोबत असणारे, त्यांना मानणारे, ट्रोलिंगच्या काळामध्ये सपोर्ट करणारे ही लोक नेमकी काय करणार आहेत हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो उपस्थित राहिलेला आहे. तो येणाऱ्या काळामध्ये कुठल्या तरी एखाद्या पार्टीला घरी बसवण्याच्या कारणाला कारणीभूत ठरू शकतो का हा प्रश्न मूळ आहे. कॅमेरा पर्सन गणेश शिंदेंसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.